बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा छब्या. टिप्पूर चांदणं पडलेलं. त्या चांदण्यात सगळं शिवार कसं लख्ख दिसत होतं. झाडाझुडपावरून खाली उतरल्या चंद्रप्रकाशानं झाडाखालचा अंधार गडद दिसत होता. तरी पण सगळं कसं चैतन्यदायी वाटत होतं. त्या चैतन्याला कुठेतरी झुडपात लपलेले रातवे आपल्या भेसूर आवाजानं छेदत होते. उघड्या पडीक रानातून गेलेल्या पाय वाटेवरून एकटाच वस्तीकडे चाललेला बबन हे सगळं अनुभवत होता. त्याची पायाखालची वाट रोजचीच होती आणि रात्रीचा निसर्गही रोजच्याच अनुभवाचा होता. त्यामुळं त्याला त्या रातव्याचं आणि रातकिड्यांच्या कर्कश आवाजाचं काहीच वाटत नव्हतं. फक्त एखादं सरपटणारं जनावर वाटेवरून बाजूला व्हावं म्हणून तो आपल्या उजव्या हातातील काठी जमिनीवर अधूनमधून जोरानं आदळत होता. खरं तर आज त्याला घरातून निघायला थोडासा उशीरच झालेला. त्यामुळे दररोज वाटेवर सोबतीला भेटणारे मळेकरी पुढे निघून गेले होते. आता समोरची लहानशी ओघळ ओलांडली की त्याचीच वस्ती येणार होती. म्हणून झपाट्याने पाय उचलत तो ओघळीत उतरला व पुढचा चढ चढून त्याच्या शिवारात आला. त्याचवेळी ओघळीतून त्याच्या पाठोपाठ एक बकरीचं कोकरूही त्याच्या चाहुलीनं पाठीमागून पळत आलं आणि व्या व्या आवाज काढीत त्याच्या पाठीमागून चालू लागलं. काही वेळानं त्याचं ओरडणं थांबलं, पण या अनपेक्षित घटनेनं बबन मात्र हादरून गेला. त्यानं तिरक्या नजरेनं त्या कोकराकडं पाठीमागं पाहिलं. अंगावर कोवळी जावळ वाढलं ते गोंडस कोकरू चंद्रप्रकाशात त्याला स्पष्टपणे दिसलं. ते आता अधिकाधिक त्याच्याजवळ येऊ लागलं. तशी बबनची शंका वाढली. त्यानं कुठेतरी गप्पा गोष्टीत ऐकलेलं की भूतकेतं अशी शेरडा मेंढरांच्या व कुत्र्यांच्या रूपात माणसांना एकटं गाठतात आणि त्याच्याजवळ गेलं की त्याला घुसळतात. ही आठवण त्याला झाली. तसं ते पाठीमागून येणारं कोकरू त्याला भूताच्या रूपात दिसू लागलं. बबन चांगलाच भेदरला. त्याला घाम फुटला. तो जोरानं चालू लागला. त्याच्या गतीनं ते कोकरूही जोरानं पळत येऊ लागलं. त्याला वाटलं हातातली काठी पाठीमागे फिरून त्या कोकराच्या पेकाटात घालावी, पण भूतच असलं तर तेच आपल्याला भारी पडेल म्हणून तो जोरानं आपल्या वस्तीकडे पळत सुटला. त्यानं पाठीमागे न बघता वस्तीवरचं छप्पर गाठलं. त्या छपरात शिरल्या शिरल्या तोंडाला असलेला झाप लावून घेतला आणि तो आतून दोरीने गच्च बांधला. त्याच्या पाठीमागून आलेलं ते कोकरू छपराच्या झापाला येऊन भिडलं. थोडा वेळ ओरडलं आणि नंतर शांत झालं. त्याच्या भीतीनं बबन मात्र रात्रभर जीव मुठीत धरून तोंडावर घोंगडं पांघरून झोपला. त्याच्या डोळ्यात झोप उतरत नव्हती. काळजात सारखं धाकधूक होत होतं. भूताच्या चावडीतून आपण थोडक्यात वाचलो, नाहीतर आज काही खरं नव्हतं असं वाटून त्याला थंडीच भरली. तरी पण भूतानं आपल्याला सोडलं याचं त्याला आश्चर्यच वाटत होतं. पहाट होत आली तसं बबनच्या अंगात थोडं धाडस आलं. तो मनाशीच म्हणाला, हे कोकरू बेन खरंच भूत आहे काय? ते जर भूत असतं तर त्याला छपराचा झाप उघडून आत यायचं काय अवघड? झाप मोडून भूत आत आलं असतं. एखादं चुकारीचं कोकरू असावं, ते मेंढरांच्या कळपातनं इसकाटलं असावं आणि आपल्याला बघून त्याला जरा बरं वाटलं असावं म्हणून ते आपल्या पाठीमागनं आला असं रे. हाय का गेले ते बघावं का झाप उघडून? कोकरूच असेल तर त्याला आत घ्यावा आणि आसरा द्यावा. पण ते भूताचं स्वांग असलं तर छपरात घोळसून आपला बुकना पाडिली. त्यापेक्षा सकाळीच बघू. आणि भूतच हाय तर बाहेर का बसलंय? आत काय येत नाही? ते पण खरं आहे म्हणा. छपराच्या मधल्या मिडीला बाळूमामाचा फोटो लावलाय आपण, म्हणून तिची आत घुसायची हिंमत नाही झाली. आता भ्याचं काम नाही. आपण आपलं बिनघोर झोपावं.
बाळू मामा आहे की सोबतीला, भूताचं काय करायचं ते तो बघून घेईल. असा विचार करून बबननं कूस बदलली आणि त्याचा डोळा लागला. पहाट उलटून गेली. थोडंसं फटफटलं. अंधुकसं दिसू लागलं. बाहेर कावळ्यांना आणि चिमण्यांनाही जाग आली. दूरवर कुठंतरी म्याव असा दीर्घ आवाज काढून मोर लांडोऱ्या ओरडत होत्या. त्यांचा आवाज शिवारभर ऐकू येत होता. त्या आवाजाने बबनला जाग आली. तो अंथरुणातून उठून बसला. त्यानं आपल्या अंगाला आळोखे पिळोखे दिले. ओगीच दंडांच्या बेडकुळ्या फुगवल्या. गालावरच्या काळ्या दाढीला हाताच्या बोटाने कुरवाळलं आणि मनाशीच हसून म्हणाला, हातले का भित्र्या भागू, माणसानं एखाद्या मेंढराच्या कोकराला भ्यावं किती. खालची इजार आणि अंगातला सदरा बी न काढताच हातून शिरलो आणि तालीम बी खेळतोच. हात तुझ्या पैलवानगीच्या. असं म्हणत तो अंथरुणातून उठला आणि अबदारपणे त्यानं छपराचं दार उघडलं. तसं छपराच्या कुडाला लागून डाव्या बाजूला बसलं ते कोकरू दिसलं. त्यानं दुमडलेल्या पायावर मुंडकं ठेवलेलं आणि डोळं झाकलेलं. बबन म्हणाला, वारू वा पट्ट्या, तू निवांत झोपलंयस, पण माझी मात्र झोप उडवलीस. बबनच्या चाहुलीनं ते जागं झाल्याने चटकन उठून उभा राहिलं. ब्या ब्या असं ओरडत बबनकडं तोंड करून उभं राहिलं. बबन छपरातून बाहेर गेला. ते त्याच्या पायाजवळ आलं. बबननं त्याचं तोंड हातात धरून त्याच्या तोंडावरून हात फिरवला. त्याच्या पाठीवरच्या कोवळ्या लोकरीवरून अबदारपणे बोटं फिरवली आणि पुन्हा मनाशीच म्हणाला, मेंढरांच्या कळपातनं इसकाटल्याला दिसतंय, म्हणून आपल्या आसऱ्याला आलंय. बघूया कोण धनगर हुडकीत आला तर देऊन टाकू त्याचं त्याला, आणि नाहीच आला तर राहील आपल्या वस्तीला. असं म्हणून त्यानं त्याच्या मागच्या जांगेत हात घातला व म्हणाला, बकरा आहे, बरं झालं, मोठं झालं म्हणजे 4 पैसे मिळवून दिली, एकूण टाकू खाटकाला. असा विचार करून बबन छपरात गेला. आतून एक दोरी घेऊन आला. त्याने ती दोरी कोकराच्या गळ्याला बांधून कोकरू मोकळ्या रानात त्याच्या छपरापुढे घातल्या मांडवात म्हैशी शेजारी मांडवाच्या मेढीला बांधून घातलं. कोकरू थोडा वेळ ओरडलं आणि पुन्हा आवाज न काढता जमिनीवर बसलं. बबननं दंडक्याच्या खिशातली तंबाखूची पुडी काढली. चिमूटभर तंबाखू चुना मळून त्यानं ती तोंडात टाकली. छपरातलं टमरेल उचललं आणि तो उसाच्या फडाकडेनं बांधापलीकडच्या डबऱ्यात गेला. तिकडून येताना वाटेवरच्या उंबराच्या झाडाची एक फांदी हिसका देऊन काढली व ती घेऊन मांडवाकडे आला. खांद्यावरून आणलेली फांदी त्यानं कोकरापुढं टाकली. कोकरू उठून उभं राहिलं. ते उंबराची पानं कुरतडून खाऊ लागलं. बबन म्हणाला, झकास, तुला इथं काय बी कमी पडू देणार नाही. झाडा झुडपांचा शेलका शेंडा खायला मिळेल. बबननं छपरातल्या चुलीतली राखुंडी घेऊन ती दातावर खसा खसा घासली. घागरीतल्या पाण्यानं चूळ भरली. शेजारच्या विहिरीत उतरून आंघोळ उरकली. म्हशीची धार काढून त्यातल्या थोड्या दुधाचा चूल पेटवून चहा केला. कळकटलेल्या जर्मली पातेल्यातला चहा तसल्याच फडक्यानं पेल्यात गाळला. तो पेला फुंकून फुंकून बराच उशीर चहा पीत बसला. तेवढ्यात छपरा पाठीमागे कोणाची तरी चाहूल लागली. पायतानांचा आवाज आला. आवाजाबरोबरच भिकुनाना त्याच्या समोर आला. भिकुनाना शिवारातलाच एक बळेकरी. त्याची वस्ती बबनच्या वस्तीपासून थोड्या अंतरावर होती. उतार वयाचा गडी, पण शरीर लोखंडी कांबीसारखं बारीक आणि ताठ. डोक्यावर मळकट पांढरा फेटा, पिकलेल्या मिशा ओठावरून खाली छप्परी झालेल्या, दाढीचे खुंट वाढलेले, गाला हात गेलेले, अंगात 3 बटनांचा लांबडा शर्ट आणि खाली धोतर. गडी गमत्या व बेरका. त्यानं पुढच्या मांडवाकडे बघत विचारलं, बबनराव, काय चाललंय म्हणायचं? चालतंय काय? जरासा चहा करून प्यालो. तुम्ही जरा लवकर आला असतासा म्हणजे माझ्यातला अर्धा कप दिला असता तुम्हाला. म्हणून काय झालं? चहाचा आदान पुन्हा चुलीवर चढण हवंय. चढल की,
पण पावडर संपली या. जराशी होती तिचाच फिकाच्या केला नव्ह का? अरे बरं बाबा, संपू दे पावडर. आमच्याच नशिबात तुझा चहा नाही म्हणायचा, मग तू तरी कसा देणार? असं म्हणत भिकुनानानं एकटक मांडवात बांधलेल्या कोकराकडे बघितलं आणि बबनला खोचकपणे म्हणाला, चैत्रातल्या जत्रेची तयारी चालली आहे म्हण की. नकळून बबन म्हणाला, जत्रा तर मागच्या महिन्यात झाली आहे आणि आत्ता कसली तयारी करायची? नाही म्हणजे तू हे कोकरू पाळायला दिसतंय म्हणून म्हणलं हे कोकरू जत्रेसाठी आणलं की काय? पण नाना, जत्रेला अजून वरीसभर अवकाश आहे. हा असं ना का, वरसाभरात होईल की मोठं. ते बी खरंच आहे म्हणा, असं बबन म्हणाला. बबनला नानाची व्याध कधी एकदा जाते असं झालं, म्हणून त्यानं बोलणंच थांबवलं. तरी पण नानानं प्रश्न केला, बबन, बकरा आहे का मेंढी आहे रे? बकरा आहे. एकच आणलंस का घावलं कुठं? या नानाच्या प्रश्नावर बबन दचकला. तरी पण स्वतःला सावरत म्हणाला, नाना, कोकरू घावतंय होय कुठं? तसं असतं तर रोज एक जणाला कोकरू घावलं असतं. मला वाटलं शिवारात धनगर मेंढ्यांचं कळप घेऊन हिरत्यात, त्यातलं एखादं कळपातनं इसकाटून तुझ्या वस्तीवर आलं का काय? बबन चपापला. त्याला नानाला कसं कळलं याची शंका आली. तरी पण मनाशीच म्हणाला तो, हे कोकरू तर अंधाऱ्या रात्री पाठीमागणं आलंय, कुणीच बघितलेलं नाही, मग ह्याला कसं कळणार रे? नाना आपला खडा टाकून बघत असेल. हा विचार करून बबन ठासून नानाला म्हणाला, काल सांच्या पारी एक मेंढरांचा कळप वस्तीवरनं गेला. त्या कळपातलं हे कोकरू मला लई लई आवडलं, म्हणून म्याच त्या धनगराला हे एकच मागितलं. तो लई पैसे मागत होता, पण म्या घासाघीस करून 100 रुपयाला पदरात पाडून घेतलं. असं बबननं नानाला पटवून दिलं. तरी पण नाना हसत म्हणाला, पण ही पिढा कशापायी विकत घेतलीस म्हणायची? नाना, ही पिढा नव्ह, यो भूता खेतावरचा उतारा आहे, उतारा. म्हणजे भूताला सोडायचं आहे म्हण की. पण तुझ्या घरात कोणाला झपाटल्याचं बी ऐकिवात नाही. अहो, झपाटायला कशाला पाहिजे? झपाटलं म्हणजेच भूताला सोडायला पाहिजे असं नाही. मग कसला उतारा म्हणालास? नाना, मेंढराच्या गळ्यात घुंगरू बांधायचं, घुंगरू. ते घुंगरू वाजवत शिवारभर फिरतंय आणि जर का कुठं भूताचं व्याह आहे समजा, तर ते भूत गळ्यात घुंगरू वाजवत आलेल्या मेंढ्याला लई भीतंय. ते भूत ह्या मेंढ्याच्या वाऱ्याला बी थांबत नाही म्हणतात, म्हणून हे कोकरू डोसकं चालून विकत घेतलं या. असं बबननं नानाला सविस्तर सांगितलं. तसा खो खो हसून नाना म्हणाला, बनिया, तुझ्या अशी हिगत आहे म्हण की. मग म्हणजे तुझं डोसकं लई पुढचं आहे म्हणायचं. मांडलं मांडलं बाबा, मांडलं तुला. असं म्हणून नाना आपल्या वस्तीकडे वळला. बबन शेतातल्या कामात गुंतला. दुपारी 11च्या वेळेला त्याची आई जेवणाची पाटी घेऊन रानात आली. तिनं 70 पार केलेली, तरी पण ती हाडापेरानं अजून बळकट होती. 9 वारी लुगडं नेसायची, शरीर मध्यम बांध्याचं, उंची 5 फुटाची, दिसायला ठेंगणी वाटायची, रंगानं गोरी पान. रोज रानावनात काम करायची, त्यामुळं कातडी उन्हानं काळपटलेली. कपाळावर मोठाल्या गोंदण्याचा व्रण होता, त्यावरती रुपया एवढं ठाशीव कुंकू लावायची. 2 वर्षापूर्वी तिचा कारभारी बबण्याचा वडील रानातच चक्कर येऊन काम करता करता पडला आणि त्यानं जग सोडलं. तेव्हापासून तिचं कपाळ पांढरं धुट्ट झालं. 2 वर्षाच्या आत बबनचं लग्न करून घरात सून आणावी म्हणून धडपडत होती ती. पण जमीन जुमला अपुरा असल्यानं त्याचं लग्न जमत नव्हतं. देवर्षी करीत फिरायची. ते देवर्षी म्हणायचे, म्हातारे, देवाचं देणं राहिलंय म्हणून तुझं नशीब फुटलं, म्हणून तुझ्या पोराचं लगीन ठरणं झालंय. डोंगरावरच्या देवाला बकरं दे आणि भाऊबंधांनी जेवाय घाल, तुझं समद व्यवस्थित होईल. असं जाणकार देवर्षी सांगायचे.
पण देणं फेडायला तिच्याकडं पैशाची चणचण असायची. त्यामुळं आज उद्या करीत देवाचं देणं तसंच राहून गेलेलं. बबनच्या रानात आलेल्या म्हातारनं डोक्यावरची जेवणाची पाटी उतरून छपराच्या तोंडाला ठेवली आणि तिची नजर पण मांडवात बांधलेल्या कोकरावर गेली. तशी कमरेवर हात ठेवून म्हातारी सरळ उभी राहत बबनला म्हणाली, बबन, कोकरू कुणाचं आहे रे? अगं आई, ते आपलंच आहे म्हणायचं, असं बबन म्हणाला. तशी डोळं विस्पारत आई म्हणाली, आपलंच म्हणजे कुठनं आणलं म्हणायचं? इकडं तिकडं बघत बबन हळूच म्हणाला, अगं आय, हे कोकरू चुकारीचं आहे. मेंढरांच्या कळपातलं इसकाटून आलंय आपल्या वस्तीवर निवाऱ्याला, म्हणून मी त्याला बांधून घातलंय. आला कोण हुडका काढी तर देऊन टाकू, नाही आला तर बाळगूया की. दिसायला बी लई गोंडसवाणी दिसतं या, असं बबन उत्साहानं म्हणाला. म्हातारीच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक. तिनं आभाळाकडे तोंड करून हात जोडला आणि म्हणाली, बबन, ही देवाची इच्छा. त्यानंच हेला आपल्या वस्तीवर त्याचं देणं भागवायसाठी म्हणून पाठवून दिलंय. देवच पावला म्हणायचा. बबनला म्हातारीचं बोलणं कळलं नाही, पण म्हातारी काहीतरी गंभीर बोलली हे मात्र जाणवलं. पुढं दिवसांदिवस सरकू लागले. कोकरू बबनच्या वस्तीवर मोठं होऊ लागलं. आता ते मोकळंच एकट्यानं बबनच्या पाठीमागून शिवारभर उड्या मारीत फिरू लागलं. झाडी विलींचा शेलका शेंडा खाऊ लागलं. बबननं त्याचं नाव छब्या ठेवलं. बबन त्याला छब्या म्हणूनच बोलवायचा. ते चांगलंच माणसाळलं. ते बबनच्या आज्ञेत वागू लागलं. त्याला बबनचा आणि बबनला त्याचा लळा लागला. बबननं त्याच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरावरून त्याचं अस्तित्व जाणवू लागलं. आता बबन त्याला दोरी पण बांधत नव्हता. त्याला हिंडण्या फिरण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. कोकरू मोठं होईल तशी बबनच्या म्हातारीची नवस फेडायची स्वप्नही मोठी होऊ लागली. ती मनात म्हणायची, बकरा जरा नेटाक झाला म्हणजे येणाऱ्या जत्रेला देऊन टाकू देवाला. निदान बबनचं लगीन तरी ठरल. देवाचं देणं राहिलंय म्हणून म्हातारा गेला. आता लोक तरी सुखानं नांदू देत. असा म्हातारी स्वप्नांचा इमला चढवत निघाली. त्याची साधी कल्पनाही बबनच्या मनाला आली नव्हती. म्हातारी गावाकडून येताना गव्हाच्या कणकीच्या गोळ्या करून आणायची आणि त्या बकऱ्याला घालायची. तिला वाटायचं कोकरू लवकर मोठं होऊ दे, आणि बबनला वाटायचं आपल्या आईचा पण जीव कोकरावर चांगलाच झडलाय. दोघांच्या मनातले विचार परस्पर टोकांचे होते. दोघांच्या मायेनं कोकरू मात्र बळावत निघालं. म्हातारीची माया आसुरी होती, तर बबनची माया काळजाची होती. छब्या मोठा होईल तसा तो त्याचं खूप खूप लाड करायचा. त्याच्या अंगावर वाढलेल्या लोकरीतून बोटं फिरवायचा. त्याच्या गोंजरण्यानं छब्यालाही बरं वाटायचं. या मायेच्या सावलीत बघता बघता वर्ष सरला. छब्या कोकराचा कधी बळकट मेंढा झाला ते कळलंच नाही. देवाची जत्रा तोंडावर आली. म्हातारनं बकरा देवाला देण्याचा बबनकडे आग्रह धरला. ती म्हणायची, बबन, बकरं मोठं झालंय. देवाचं नवस तेवढं फेडून टाकूया. या जत्रेला डोंगरावरच्या देवाला बकरं कापून नवस फेडलं म्हणजे तुझं बी लगीन ठरल. म्हातारीचं हे बोल ऐकताच बबनच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याला कसं नुसं झालं. आता मात्र त्याला म्हातारीच्या भावना कळल्या. छब्यावर असलं तिचं खोटं प्रेम कळलं. तेव्हा तो ताडकन म्हातारला म्हणाला, आई, तुझं डोसकं फिरलंय का काय? एवढा लाडात पोटच्या पोरावाणी वाढवल्या छब्याचा जीव घ्यायचा म्हणतीस वई? नाही जमायचं हे. छब्याला कापायचं नाही. त्याला म्या माणसावाणी सगळं शिकवलंय. फक्त तो बोलत नाही एवढंच. तू बोललीस एवढी बोललीस. मला नाही पेलायचं हे. बबनच्या बोलण्यावर म्हातारी तडकलीच. त्याला म्हणाली, नवास पेडलं नाही म्हणून तुझा बाप गेला. आता तुझं लगीन बी ठरणा झालंय. काय बी झालं तरी देवाचं देणं दिलंच पाहिजे हाय. तेव्हा बबनच भिरमटून म्हणाला, मला लगीनच करायचं नाही. तुला नवस फेडायचं असलं तर बाजारातनं दुसरं बकरं विकत आणून दे जा तुझ्या देवाला. तशी म्हातारी जास्तीच चिडली आणि म्हणाली, बब्या,
देवाला वाईट वंगाळ बोलू नगस. आधीच माझ्या नशिबाचं वाटुळं झालंय, त्यात तू आणि भर घालू नकोस. तुला लगीन करायचं नाही तर काय देवाला सोडायचं आहे वैर बबन्या? बबन ठामपणे म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे ते म्हण, पण मी माझा बकरा देवाला देणार नाही. नाही म्हणजे नाही. बबननं म्हातारला शेवटचं सांगून टाकलं. तसा म्हातारनं आता काय म्हणावं ह्या माझ्या नशिबाला, असलं उपराट बोलणारा पोरगा कसा काय आलं पोटाला माझ्या, असं म्हणून मोठ्यांदा गहीवर घालायला सुरुवात केली. वेळ 3 सांजेची होती. अशा वेळी बबनच्या घरात काय विपरीत घडलं. दंगा का चालू आहे म्हणून शेजारी पाजारी व आयाबाया जमा होऊ लागल्या. दारात माणसं वाढतील तसा म्हातारीचा आवाजही चढत निघाला. ती रडत रडतच काही बाही बडबडत होती. शेवटी शेजारचा विठ्ठू अण्णा आणि शेवंताबाई पुढं झाली. म्हातारला शांत करीत अण्णा म्हणाला, नवसा का 3 सांजेची लक्ष्मी यायच्या टायमाला ह्यो काय कालवा म्हणायचा? असं काय घडलंय म्हणायचं? तशी म्हातारी बबनकडे हातवारे करीत म्हणाली, तुम्हीच विचारा ह्या दिवट्याला काय झालंय ते. माणसाच्या नजरा बबनकडे वळल्या. अण्णा बबनला म्हणाला, बबन्या, म्हातारला शिवीगाळ केली नाही ना? तशी म्हातारी मध्येच म्हणाली, मला शिव्या काय देतो या, म्या त्याचा मुर्दा पाडीन चपलीनं. बबनही चिडला व म्हणाला, तुला माझा मुर्दाच पाडायचा आहे तर देवाचं नवाज कशाला फेडायला निघालीस? माझं काय होयाचं आहे ते होऊन देईल की. म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस तर? अजिबात नाही. पुन्हा नवसाचा विषय काढायचा नाही. असा माय लेकरांचा वाद वाढत निघाला. विठ्ठू अण्णानं दरडावून दोघांनाही शांत केलं आणि बबनलाच वादाचं कारण विचारलं. बबननं आपण पाळलेला बकरा छब्या त्याची सगळी गोष्ट विठ्ठू अण्णाला सांगून टाकली आणि अण्णाला म्हणाला, अण्णा, छब्याला कापायचा म्हणजे माझ्या धाकट्या भावाला कापल्या वाणीच आहे. नाही जमायचं मला. असं म्हणून बबन हुंदके देऊन रडू लागला. बबनचं बकऱ्यावरचं प्रेम बघून आणि त्याचं रडणं बघून जमलेल्या बायका फिदी फिदी हसू लागल्या. अण्णा व्यवहारी बोलत म्हणाला, बबन, रोज हजारानं शेरडं मेंढरं कापत्यात आणि तू तरी काय म्हणून एका कोकरासाठी रडतो याच रे? कव्हा कळायचं रे तुला? काय भांडण म्हणायचं का काय? असं बोलून अण्णा खो खो हसायला लागला. त्यानं बबनलाच खुळ्यात काढला. बबनला 4 समजुतीच्या गोष्टी सांगून विठ्ठू अण्णांनी दारात जमलेली गर्दी पांगली. पांगलेल्या गर्दीबरोबरच माय लेकराची ही वादावादी गल्ली भर झाली. भावकीतले कारभारी म्हणू लागले, आता बकरा पाळायच तर कवा तरी त्याची कंदुरी करावीच लागेल की. आता बबनच्याच डोसक्यात जर बकरा टकरीसाठी तयार करायचा असेल तर मात्र त्याचं बी म्हणणं बरोबरच आहे म्हणायचं. अशी उलट सुलट चर्चा कारभाऱ्यांनी केली. काही मंडळी म्हणाली, म्हातारीचं नवास असलं तर ते फेडलंच पाहिजे आहे. देवाला बकरा दिलाच पाहिजे आहे. तेवढंच 4 माणसांच्या तोंडात अन्न पडेल आणि बकरा कापला पाहिजे, अशी बऱ्याच जणांची भूमिका झाली. बबनची म्हातारी भावकीतल्या पुढाऱ्यांना सांगून बबनची समजूत घालू लागली. शेवटी भावकीतला पुढारी हिंदूराव तात्याच्या शब्दाला यश आलं आणि बबन बकऱ्याचा बळी द्यायला तयार झाला. देवाची जत्रा जवळ आली. गल्ली बोळात नवसाची बोकडं आणि बकरी ब्या ब्या आवाज काढून ओरडू लागली. म्हातारनं बबनच्या बकऱ्याला गहू कोंड्याचा शेलका रतीब लावला. बबन मात्र जत्रा जवळ येईल तसा अस्वस्थ होत निघाला. बकऱ्याच्या गळ्यात पडून एकांतात अश्रू गाळू लागला. यात्रेच्या आदल्या दिवशी तर त्यानं जेवणाचा एक घास सुद्धा खाल्ला नाही. म्हातारी हर थरेनं विनंती करायची. त्याला म्हणायची, बबन, अरे आपलंच बकरं कापायचं आहे का? उद्या बघ चावडी मोहरं बकऱ्यांची रांग लागलेली दिसेल. तू असा खुळ्यावानी का करतोस? जरा शाण्यासारखा वाघ, खा घासभर. मला भूक नाही, एवढंच उत्तर बबन द्यायचा. यात्रेचा दिवस उजाडला. बबनच्या घरात भावकीतल्या बायका पहाटेपासूनच जमल्या.
5-7 चुली पेटल्या, त्यावर तवे चढले, परातीत भाकरी थापल्या जाऊ लागल्या. 100-125 भाऊबंद आणि बायकापुरं जेवायचं म्हटल्यावर भाकरी पण 2-3 पाट्या लागणार. ही म्हातारीची धारणा. तिनं तेवढीच ज्वारी दळून आणून घरात पीठ ठेवलं होतं. बकरा कापून आला की तो दारातल्या मोठ्या चुलीवर चढणार होता. मटणाच्या रश्श्याचा वास गल्लीभर पसरणार होता. त्या वासाबरोबर आमंत्रित भाऊबंद एक एक करून जेवणाच्या पंक्तीसाठी बबनच्या अंगणात जमणार होते आणि पोटभर जेवून जाताना बबनला व म्हातारला म्हणणार होते, काय जेवण झालंय म्हणून सांगू, तुमच्या सकट आम्हासनी बी देव पावला म्हणायचा. अशा कल्पना म्हातारी मनातल्या मनात करीत होती. तेवढ्यात चावडी पुढे ढोल वाजायला लागले. बळीचे बकरे जमू लागले. वाजत गाजत नवसाची बकरी देवाचा डोंगर चढणार होती. ढोल वाजायला लागले तशी म्हातारने गडबड केली. तिनं सोप्यातल्या खुंट्याला बांधलेल्या बकऱ्याला ओवाळलं. त्याच्यावर गुलाल भंडारा टाकला. भावकीतला हिंदूराव तात्या पुढं झाला. त्यानं खुंट्याला बांधलेली बकऱ्याची दोरी सोडून ती बबनच्या हातात देत म्हणाला, धर दोरी, नवास तुझं फेडायचं आहे. मानकरी तूच आहेस. देवा पत्तूर तुलाच बकरा घेऊन गेलं पाहिजे आहे. बबननं जड अंतकरणानं छब्याची दोरी आपल्या हातात घेतली. कायम छब्या बिनदोरीचा त्याच्या पाठीमागून फिरायचा, धावायचा, त्याच्या आज्ञेत वागायचा, कायम मोकळाच असायचा. मग आजच छब्याला दोरी का बांधली असा प्रश्न बबनच्या मनाला पडला. त्या प्रश्नाचं उत्तरही त्याच्या मनानंच शोधलं. त्याचं मनच त्याला म्हणालं, लेखा बब्या, तुझ्या हातानंच छब्याचा बळी द्यायचा आहे रे. तू डोंगरावर गेलास की देवामुळं ही दोरी चांग भलच्या गजरात कसायाच्या हातात देणार आहेस तू, आणि तुझ्या हातानं देवाचा नवस फिटणार आहे. या विचारानं बबनच्या अंगावर शहारे आले. पुन्हा त्याच्या मनानं म्हटलं, ह्या देवाला तरी देव कसा म्हणावं, कशाला लागत्यात त्याला कोंबड्या बकऱ्यांचं बळी, त्याला गोडा निवत चालना हवे. तेवढ्यात हिंदूराव तात्या म्हणाला, चला रे. दारातल्या जथ्याबरोबर बबन छब्याला ओढून चावडी पुढे आला. 50 भर बकरी जमली होती. ढोलांचा आवाज वाढत गेला. चांग भलचा गजर झाला. भंडारा गुलालात न्हालेली गर्दी चालू लागली. ती गर्दी गावाच्या सीमा ओलांडून पश्चिमेला डोंगरवजा असलेल्या टेकडीची चढण चढू लागली. दररोज हाक मारली की पाठीमागून धावणारा छब्या आज मात्र बबनच्या हातातल्या दोरीला हिसके देत, ओढण देत चालत येत होता. बबन ही नाईलाजाने त्याला ओढत होता. त्याची उत्साही म्हातारी आणि भावकी पुढे पुढे चालत होती. हळूहळू बबन आणि छब्या जथ्याच्या पाठीमागे राहिली. डोंगर चढायला ढोल वाजवणाऱ्यांना अधिकच बळ चढलं. जणू देवच त्यांच्या अंगात संचारू लागला. तापात चढण चढून बराच पुढे गेला. एका डगरीवरून बबनचा पाय घसरला. तसा तो गुडघ्यावर पालथा पडला. त्याच्या कोपरांना व गुडघ्यांना खरचटलं. त्याच्या हातातली छब्याची दोरी सुटली. बबन सरळ बसला. त्यानं विजार वर घेऊन गुडघा पाहिला. गुडघा रक्तबंबाळ झाला. वेदना येत होत्या. त्याच्यासमोर दोरी सुटलेला छब्या उभा होता. दोरीला हिसके देत चालणारा छब्या बबनच्या हातातून दोरी सुटली तरी पळून गेला नाही. उलट तो बबनच्या डोळ्यात पाहत उभा होता. छब्यानं पुढं होऊन आपलं तोंड बबनच्या कपाळाला लावून त्याला हुंगला. त्याच्या आर्त नजरेत बबनबद्दलची माया ओसंडत होती. नकळत छब्याचे डोळे पाण्यानं भरून आले. बबननं त्याचं तोंड आपल्या ओंजळीत घेतलं व त्याला म्हणाला, तुला जनावर तरी कसं म्हणावं रे? माणसातली जनावरं तुला कापाय निघाल्या ती? नाही छब्या, नाही, माझ्या हातनं मी आहे पाप करणार नाही. देव किती बी कोपला तरी चालेल, पण तुझा बळी देणार नाही मी. असं बोलून त्यानं छब्याच्या गळ्यातली दोरी सोडली. बसल्या जागेवरूनच पाठीमागं वळून पाहिलं त्यानं. आता माणसांचा जमाव जवळजवळ देवळापर्यंत पोचला होता. तो एकटाच पाठीमागं राहिला होता. तो सगळं बळ एकवटून उठला. छब्याच्या पाठीवर त्यानं हातानं थोपटलं. त्याला गोंजारलं. पुन्हा पाठीमागे वळून पाहिलं. डोंगरावर ढोलांचा येळकोट आणि चांग भलचा गजर शेवटच्या टिप्पेला पोचला होता.
क्षणभरच गेला आणि बबन छब्याला मोठ्यांदा ओरडून म्हणाला, पळ छब्या पळ, थांबू नकोस, वाट दिसल तिकडं पळ. आणि आज्ञाधारक छब्या डोंगर उतारावरून उलटा धावू लागला. त्याच्या पाठीमागून बबनही वाऱ्यासारखा पळत सुटला आणि डोंगरावरचा येळकोट गगनाला भिडला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.